हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत, आनंदीच राहा. तर आज बघा गौराई येणार आहेत. तर का आज लेटच उठलेलो आहे. बघू शकता 10 वाजलेले आहेत आणि सगळ्या भाज्या निवडायला मी करेक्ट 8ला घेतलेलं. 10 वाजल्या. 2, 3, 4 पेंड्या होत्या. अजून कोणीच उठलेलं नाही. तोपर्यंत का म्हटलं सकाळचा स्वयंपाकच करून टाकावा. तर मेथीची भाजी, आमटी, भात आणि चपाती आणि नाश्त्याला पोहे बनवणार आहे. आज फारच लेट झाला नेहमीपेक्षा जास्त. तर चहा पोहे खाल्ले आणि बघू शकताय बेडरूमची अवस्था कोणीच काय काढलेलं नाही. तर मलाच हा पसारासुद्धा काढावा लागणार आहे. आता 11सुद्धा वाजलेले आहेत आणि वंशाची थोडीशी तयारीसुद्धा करून घेतली आणि इकडे गौराई ठेवण्यासाठी आपलं टेबल सज्ज केलेलं आहे. आणि मी अशी सिंपल साडी नेसलेली आहे. काही मेकअप वगैरे काही आज केलेलं नाही, कारण माझी गौराई ही बाहेरूनच येणार आहे. त्यामुळे मी काही जास्त असं लुक केलेलंच नाही आहे. तर बघा आपली गौराईसुद्धा आलेली आहे भरण्यासाठी. पुढच्या बंगल्यातली ही मुलगी आहे, तीच दरवर्षी येते. म्हणजे आमचं दुसरंच आहे हे वर्ष गणपती बसवायचं. तर तिला पाय धुवून तिचे मुटके वगैरे ओवाळून मी तिला आत घेतली आणि इथे आमच्या पोर्चमध्ये पूजतो आम्ही. आपले गौरीपूजन इथेच तिला करायला होते. आता बरंचसं तिला मागच्या वर्षी मी सांगितलं होतं, त्या पद्धतीने ती करत होती. तिला आता सवयच झाली आणि मला काही सांगू नका काकी मला येते असंच ती म्हणत होती. 5 खडे मी अगोदरच आणून ठेवले होते. उगाच घाई गडबड नको. तिने ते धुवून घेतले. आता ते हळदी कुंकू वाहून घेत आहे आणि तिला अक्षतासुद्धा टाकायला लावणार आणि व्यवस्थित पूजन करून तिला मी आत घेणार. तर गौराईचं आपलं हे करतात, बोनं म्हणतात आमच्या इकडे. ते बोनं करून मग आत घेणार. तर थोडीशी फुलंसुद्धा वाहिली, घंटी केली, आरती केली. ती काय करणार, ते खडे त्या आपल्या कलशामध्ये घालत आहे. कलशसुद्धा पूजून घेतला तिने अगदी व्यवस्थित आणि तिला आत घ्यायला लागले मी. तर बोनं करून घ्यायला लागले. जिनं ती भरल्या तिनंच ते करायचं असतं आणि ओवाळून तिला मी आत घेईन. थोडीशी प्रथा बघा आपली मागचीच आहे, तीच जुनी पद्धत मी अवलंबते. अजून आपली काय पद्धत वापरलेली नाही. आपली सिंपल अशी गौराई आत मी घेणार. आमची साधी आणि सोपी पद्धत आहे. असं काय मुखवटे वगैरे असं नाही, सिंपलमध्येच असतं. तर हळदी कुंकाचं जे काय हे असतं, पाय उठवतात ते आमचे ते हातानं उठवले जातात लक्ष्मीला आत घेताना किंवा गौराईला आत घेताना. तर बघा आलीस का गौराबाई, आले बाई कशाच्या पावलांनी, तर सोन पावलांनी. आलीस का गौराबाई कशासाठी, तर मुला लेकरांसाठी. आलीस का गौराबाई कशासाठी, तर भाजी भाकरीसाठी. असं म्हणत म्हणत देवाऱ्यापर्यंत पहिल्यांदा आणतात. त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा म्हणायचं आहे आणि हळदी कुंकाचे हातसुद्धा उठवायचे आहेत गौराईचे. म्हणजे मीच उठवायला लागले आणि आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा तिला न्यायचं आहे आणि तिथे सुद्धा पूजन करून आणायचं आहे. आणि आपण जे काय आपण ठेवलेलं आहे विराजमान गौराईसाठी, तिथे तिला मी ठेवायला लावणार. तर अशा पद्धतीने आपली गौराई आत आलेली आहे. आता ती तिथे ठेवेल, नमस्कार करेल आणि आरतीच्या वेळेलाच आता राहिलेली आरती करून घेणार. आता साधी सिंपल असं तिला ठेवायला लावणार आणि नंतर आमच्यात काय नटवत नाहीत, फक्त हळदी कुंकूच वाहतात आणि त्याच्यावरती काय करतात, ब्लाऊज पीस असं ठेवतात सिंपल आपलं. तर तिला बसवलं, तिला म्हटलं प्रसाद देते. चिरमुरं फरसाण्याचा प्रसाद आमच्या इथे दिला जातो आणि हा वौसा बघा गौराईच्या पुढे ठेवायचा असतो, तोच मी इथे ठेवत आहे. आणि नंतर उद्याच्याला तिची वटी भरायची आपल्या गौराईची आणि शंकरोबा आल्यावर त्याच्यावरती टोपी फक्त ठेवतात आमच्या इथे. तर हळदी कुंकू लावून मी नमस्कार करून घेतला आत आणल्या. तर दारातली रांगोळी राहिली आणि हुंबरट्यावर रांगोळी काढलेल्या थोडीशी विस्कटल्या, तरी सुद्धा दाखवते. सिंपलच अशी काढलेली आहे. आणि इकडे आपली संध्याकाळची जी काही शेपू भोपळीची भाजी करतात, भाकरीचं नैवेद्य, वरण भात, दही भात आणि लसूण आणि मी काय केलं, मिरची चेचून घेतल्या. आपल्या आळूच्या वड्यांचा नैवेद्यसुद्धा असतो, भाजी भाकरी, आळूच्या वड्या, दही भात, वरण भात असंच दाखवलं जातं आमच्या इकडे सिंपल पद्धतीनं. तर बेसन, ओवा, हिंग, हळद, मीठ, तिखट, थोडासा लिंबू असेल तर पिळावा आणि कोथिंबीर असं सरभरीत मी हे करून घेणार.
वाटण मी जे काय घातलेलं ते सुद्धा घालणार आणि बॅटरसुद्धा सरभरीत केला. तर छोटीशीच पानं थोड्याच वड्या होणार होत्या. 10 रुपयाचीच मिस्टरांनी पेंडी आणली आहे. खाणारी माणसं जास्त आणि ही कमी असं झालं. तर उकडायला सुद्धा मी इकडे आळूच्या वड्या ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर गार झाल्यानंतर उकडल्यावर बघा फोडणी मारलेली आहे. सिंपल तिळात आणि तेलात टाकून ती परतून घ्यायची आहे. तर नैवेद्य माझा सगळा झालेला आहे. आता राहिल्यात फक्त भाकऱ्या. आता बरेच वर्षानंतर म्हणशीला तर म्हणजे वर्षातनं एकदाच माझ्या घरी भाकरी बनत असतील, ह्या गौराईपासून त्या गौराईपर्यंत. त्यामुळे मला जास्त भाकरीचं काय इतकं हे नाही आहे. करण्याची जी काय माझी स्टाईल आहे ती काय मला एवढी काय येते असं वाटत नाही. तरीसुद्धा मी भाकरी केल्या. तर रोज माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला चपात्याच दिसतात. तर मला येईल तशा मी केल्या. म्हणतात मला तुला येत नाहीत. तर बघू शकताय कशा झालेल्या आहेत. तर मी नैवेद्य लगेच झाल्या गौराईपाशी ठेवला आणि दाखवला सुद्धा देवाला. तर आज गौराई अशा होत्या. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. थँक्यू सो मच.